हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. आपण आज ना मेथीचे मंचुरियन किंवा मेथीचे बॉल्स किंवा मेथीचे वडे बनवणार आहोत. तर बघा, इतके खमंग आणि खुसखुशीत असे वडे होतात, ते चटपटीत असे. तर त्यासाठी बघा आपण काय काय साहित्य घेतले. आता मी एक वाटीनं इथे मेथीची भाजी घेतली साफ करून. त्याचे पानच घेतलेत मेथीचे. देठ घ्यायचे नाही, देठ घेतले तर मग ते असे कचकच लागते आणि कडवट पण लागते. असे मेथीची भाजी कडू असते, त्यामुळे लहान मुलं खात नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना मंचुरियन करून दिलं तर ते एकदम आनंदाने, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे आनंदाने खातात. तर आता आपण बघा त्याच्यात पोहे टाकणार आहोत. तर अर्धा वाटी पोहे घेतलेत मी. आपण जे पोहे बनवतात ना तेच पोहे घेतलेत आणि ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता धुवून घेतलेत बघा आता. आणि त्याच्यामध्ये एक 2 चमचे बुडेल इतपतच पाणी टाकायचे. हे पोहे टाकल्यानंतर पण एकदम असे वडे आपले एकदम कुरकुरीत असे होतात, असे क्रिस्पी होतात एकदम छानपैकी असे. आता बघा ही पानच घेतले मेथीची भाजी. आता ती स्वच्छ धुवून घेतली आणि एक मूठ कोथिंबीर पण घेतली आहे. त्याच्यासाठी निथळत ठेवते. आता ही भाजी निथळली आहे बघा. आता ही बारीक चिरून घ्यायची अशी. हे इतके अप्रतिम वडे होतात ना, तर तुम्ही पण करून बघा असे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बारीक अशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी चिरून घेते मी. आता ही छानपैकी अशी चिरली आहे बघा मेथीची भाजी. आता ती वाटीने मोजून घेते बघा. 1 वाटी आहे बरोबर ती. आता कोथिंबीर पण चिरून घेते बारीक अशी. कोथिंबीर पण झाली आहे चिरून. आता ती पण काढून घेते. आता त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये बघा 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतले. पाणी न टाकताच दरदरीत वाटून घ्यायचं आहे. वाटण हे वाटलं गेलं बघा, वाटण असं दरदरीत. एक बाऊल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मेथी टाकून घेते. आता कोथिंबीर टाकून घेते आणि बेसन पीठ घेतलं बघा, ते अर्धी वाटी. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. कांदा घेतला एक चिरून बारीक, छोटा मीडियम साईजचा. आणि आता हे वाटलेलं आपलं हिरवं वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अद्रक, लसूण आणि जिरे, हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलं आहे मी असं. याने खूप छान टेस्ट येते अशी. मीठ टाकले चवीनुसार. लाल तिखट टाकते 1 चमचा. 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा असं. तीळ टाकले 1 चमचा, त्याने पण एकदम खुसखुशीतपणा येतो चांगला. हळद पाव चमचा, धने अर्धा चमचा. लिंबू पिळून घेते, त्याने चटपटीत चव येते. लिंबू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी पण चालेल त्याच्यामध्ये. याने पण चटपटीत छान अशी टेस्ट येते. आणि आता हाताने मिक्स करून घ्यायचं थोडंसं. अजून आपल्याला पोहे पण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत कुस्करून चांगले. आता याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं, म्हणजे जे वडे आहेत ना ते एकदम आतून असे पोकळ होतात आणि खुसखुशीत मस्त असे छान होतात असे. असं मळून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं थोडक्यात. आता याच्यात तेल टाकून घेते 1 चमचा. तेल टाकलंय बघा. आता याच्यात पोहे मिक्स करून घेते कुस्करून चांगले. पोहे बघा असे भिजलेत. आता याच्यामध्ये पाणी आहे टाकलेलं ना, त्यामुळे याने पोह्याने चांगलं बाइंडिंग येतं त्या आपल्या वड्यांच्या पिठानं मंचुरियनला. चांगलं असं मळून घेते बघा असं. आता याच्यात मिक्स करून घेते ते सर्व.
तुम्ही मेथीमध्ये एकदा पोहे टाकून तर बघा मग कसे वडे होतात बघा, मंचुरियन होतं. तुम्ही मेथीच्या भाजीच्या ऐवजी पालक, गाजर, कोबी टाकून पण केले मंचुरियन ना, तर खूप सुरेख आणि छान अप्रतिम होतात असे. आता बघा गोळा एकदम चांगला मळून झाला आता छानपैकी असं. तर हात धुवून घेते आणि हाताला तेल लावून घेते. तेल लावले बघा आता आणि असे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे असे आपल्याला वडे करून घ्यायचे. कोणत्या शेपचे, गोल शेपचे करायचे असले तर छोटेच करायचे, कारण आतपर्यंत ते पूर्ण असे तळले गेले पाहिजे, छान असे शिजले गेले पाहिजे. अशा प्रकारे सगळे मंचुरियन बॉल करून घेते मी. मेथीचे वडे बॉल करून घेते. तुम्ही याला सिलेंडरचा पण शेप देऊ शकता, चपटा पण शेप देऊ शकता. रेडी आहेत बघा आपले मेथीचे बॉल्स मंचुरियन वडे. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तेल तापलं की बघूया आपण. त्याच्यात एक एक असे सोडून घ्यायचे मेथीचे वडे, थोडे दूर दूर सोडायचे आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग आलटी पलटी करायचे. ते छानपैकी लालसर कलरवरती तळून घ्यायचे छानपैकी असे. हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर पण सर्व करू शकता. नाश्त्याला पण खाऊ शकता तुम्ही. छोट्या बुकेसाठी पण खूप छान येतात. कोणी पाहुणे आले अचानक तर काय बनवायचं, तर हा पदार्थ तुम्ही केला तर मेथीचे बॉल्स किंवा पालकचे बॉल्स केले तरी पण छान लागतात ते. आणि सॉसबरोबर सर्व करायचे किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व करायचे, पुदिन्याच्या चटणी. रेडी आहेत बघा आपले बॉल्स तळून असे. आता काढून घेते. दुसरी बॅच पण तळून घेते आता. झालेत बघा ब्राऊन कलरवर छानपैकी असे तळून. हे तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता, स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी, असं नाश्ता म्हणून खाण्यासाठी. रेडी आहेत बघा आपले मेथीचे वडे बॉल्स मंचुरियन्स. आता सर्व करून दाखवते तुम्हाला. बघा किती कुरकुरीत झालेत बघा, एकदम सॉफ्ट असे, आतून सॉफ्ट मधून कुरकुरीत, वरून कुरकुरीत झालेत बघा. आता हे ना सॉसबरोबर सर्व करून दाखवते. रेडीत बघा आपले मेथीचे खमंग खुसखुशीत असे वडे मंचुरियन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.